शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबातमध्ये सारसनगर येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। त्यासाठी आणलेले 120 गोण्या सिमेंट चोरून नेणाऱ्यास भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली। यामध्ये ट्रॅक्टरसह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हसन शाह कब्रस्तान ते कोटी चौक व फरत हॉटेल ते कानाडे मळा या 2 डीपी रस्त्याला जोडणाऱ्या लिंक रोडच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत। त्यामुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे। बोलेगाव परिसरातील भरत बेकरी शेजारी पत्र्याच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी 3000 रुपये किमतीची 30 लिटर दारू जप्त केली। या प्रकरणी कांतीलाल लहानू साबळे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। शहरातील मंगलगेट परिसरात सार्वजनिक ठिकाणी गल्लीत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी मटका खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी विक्की शिवाजी लवंड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। सावेडी उपनगरातील साई एशियन रुग्णालयासमोर कोयता हातात घेऊन दहशत करणाऱ्यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ही कारवाई मंगळवारी केली। या प्रकरणी ओंकार ज्ञानेश्वर त्रिमुखे असे कोयता हातात घेऊन फिरणाऱ्याचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।